नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज झालेला जो काही एमपीएससी ग्रुप बीचा पेपर आहे त्याच्यातले जे काही पॉलिटिचे क्वेश्चन्स आहेत ते आपण इथे आज बघणार आहोत. याआधी तुम्ही मॅथ, रिजनिंगचे, सायन्सचे आणि इतिहासाचे क्वेश्चन बघितले असतील तर आपला जो पार्ट आहे पॉलिटीचा तो आपण इथे बघणार आहोत. बघा, त्यामध्ये बी सेट आहे. हा बी मध्ये प्रश्न क्रमांक 51 विचारलेला आहे. हा पॉलिटीचा क्वेश्चन आहे. बघा, खालील पर्यायापैकी कोणते न्यायालय अभिलेख न्यायालय आहे? काय विचारलंय? अभिलेख न्यायालय. अभिलेख न्यायालय विचारलंय तर बघा इथे ऑप्शन दिले आपल्याला: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, त्यानंतर दिवाणी न्यायालय आणि फौजदारी न्यायालय. ठीक आहे, तर अभिलेख न्यायालय यातला अचूक उत्तर आहे. त्याचा अचूक उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय, पर्याय क्रमांक 1. सर्वोच्च न्यायालय, पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन आहे: ग्रामपंचायत खालीलपैकी कोणते शुल्क वसूल करू शकते? काय विचारलं? ग्रामपंचायत खालीलपैकी कोणते शुल्क वसूल करू शकते? बघा, हा लॉजिकचा प्रश्न आहे. बघा इथे काय ऑप्शन दिले: बस तिकीट, घरपट्टी, आयकर, सीमा शुल्क. बरोबर आहे. बघा, आयकर, सीमा शुल्क हे सगळं केंद्र सरकार, राज्य सरकार करतं. बस तिकीट तर होणार नाही. ठीक आहे, त्याचं उत्तर काय आहे मग? घरपट्टी. काय उत्तर आहे? घरपट्टी. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघू आपण. बघा, पुढचा क्वेश्चन काय विचारलाय: भारतीय संविधानाच्या 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकासाठी खालीलपैकी कोणते कार्य निश्चित केले? खालीलपैकी कोणते कार्य निश्चित केले? बघा, शहरी दारिद्र्य निर्मूलन. काय? शहरी दारिद्र्य निर्मूलन. त्यानंतर दुसरं बघा काय? आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी नियोजन. आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी नियोजन. चर्म संस्करणीचे नियमन, म्हणजे चर्मोद्योग कारखान्याचे नियमन. आणि चौथा आहे शहरी वनीकरण. त्याचं करेक्ट उत्तर आहे अ, ब, क, ड. हे चारही याचे बरोबर पर्याय आहे. ठीक आहे, अ, ब, क, ड. चला पुढचा प्रश्न बघूया. थोडासा मोठा प्रश्न दिलेला आहे. संविधानाच्या अनुच्छेद 368 अंतर्गत उद्देश पत्रिके, प्रिअम्बल क्वेश्चन आहे, उद्देश पत्रिकेमध्ये दुरुस्ती करता येते का? दुरुस्ती करता येते काय? हा प्रश्न ऐतिहासिक केशवानंद भारती खटल्यात पहिल्यांदा प्रश्न वाचायचा. पहिल्यांदा याचं होणार नाही, याच्या अगोदर पण हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. दुसरं बघा, सप्टेंबर 2025 पर्यंत 42व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे 1976 मध्ये फक्त एकदाच, काय म्हटलंय, फक्त एकदाच उद्देश पत्रिकेमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. बरोबर आहे, फक्त एकदाच दुरुस्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, मग हा ऑप्शन आपला बरोबर असू शकतो. म्हणजे उत्तर काय येईल आपलं? ब, फक्त ब. ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न बघूया. बघा, पुढचा प्रश्न काय सांगतोय: केंद्र राज्याच्या प्रशासकीय संबंधाच्या संदर्भातील जोड्या जुळवा. बघा, असे जर क्वेश्चन आला असेल तर आपण काय करणार? त्यातलं कुठलंही एक माहिती असेल तर आपण उत्तराकडे लवकर जाऊ शकतो. बघा, कलम 256 कशा संदर्भात आहे? राज्य आणि केंद्राचे दायित्व. बघा, कुठे दिसतंय? अचं 2 कुठे दिसतंय? ऑप्शन नंबर 2 मध्ये. याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2. असं जर सोडवलं तर तुम्हाला पटकन पुढे जाता येतं आणि टाइम मॅनेजमेंट आपल्याला करता येतो. बघा, पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे: खालीलपैकी कोणते तत्व भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाचा भाग नाही? काय प्रश्न विचारला आहे? भारतीय राज्यघटनेने राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाचा भाग नाही. डीपीएसपी क्वेश्चन आहे. बघा, वाचू आपण. ऑप्शन: सर्वांसाठी रोजगाराच्या तरतुदी, स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन, शांततेने व शस्त्राशिवाय एकत्र जमण्याची परवानगी, आणि चौथा आहे कामगारासाठी योग्य वेतन. बघा, हा भाग आपला मूलभूत हक्काचा आहे. कशाचा आहे? मूलभूत हक्काचा. हा आपला मूलभूत हक्काचा भाग आहे. म्हणून ऑप्शन कोणता बरोबर आहे आपला? तसा मार्गदर्शकाचा भाग कोणता नाही? ऑप्शन नंबर 3. चला पुढचा क्वेश्चन बघूया आपण. बघा, पुढचा प्रश्न आहे: राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला काढून टाकता येते. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला काढून टाकता येते. बघा, उच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर राज्यपाल हे होणार नाही. दुसरं, सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर राष्ट्रपती हे उत्तर आपलं येऊ शकतं. विधानसभेत महाभियोगाच्या आधारावर, महाभियोग इथे वापरत नाहीत.
राज्यपाल हा पण नाही. संसदेत महाभियोगाच्या आधार राष्ट्रपती नाही. तर त्याची चौकशी पहिल्यांदा कोण करतं? सर्वोच्च न्यायालय. कोण करतं? सर्वोच्च न्यायालय. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. चला पुढचा प्रश्न बघूया. भारतीय संविधानाच्या सरनाम्याची सुरुवात, बघा परत एकदा प्रश्न आलाय सरनाम्यावर. पहिला एक प्रश्न आपण बघितला सरनाम्यावर आलेला, हा दुसरा क्वेश्चन आहे. सरनाम्याची सुरुवात आम्ही भारतीय लोक अशी आहे. खालीलपैकी कोणत्या संविधानाच्या सरनाम्यात अशी सुरुवात आढळते? तर कोणता असेल तो? युनायटेड स्टेट्स अमेरिका. युनायटेड स्टेट्स अमेरिका. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न बघूया. बघा हा थोडा पंचायत राजचा प्रश्न विचारला गेला इथे. सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यापूर्वी किमान 1/3 सभासदांच्या सहीने तशा प्रस्तावाची सूचना कोणाला द्यावी लागते? ठीक आहे, एकदम सोपा प्रश्न आहे. आता बघा अशा प्रस्तावाची सूचना कोणाला द्यावी लागत असेल तर ती तहसीलदाराला द्यावी लागते. कोणाला द्यावं लागते? तहसीलदाराला. तहसीलदार गावामध्ये तर 7 दिवसाच्या आत तो निर्णय त्यांना द्यावा लागतो. मतदान प्रक्रिया होते आणि जो काही निर्णय असेल तो तिथे कळवला जातो, पात्र अपात्रतेचा. बघा पुढचा क्वेश्चन आहे. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाबाबत खालीलपैकी योग्य प्रश्ने ओळखा. बघा आता कशावर? मार्गदर्शक तत्वाबाबत योग्य प्रश्न राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाबाबत खालीलपैकी योग्य प्रश्ने ओळखा असा प्रश्न विचारलाय. बघा ती गैर न्यायप्रविष्ट आहे, म्हणजे न्यायप्रविष्ट नाही, हे पण बरोबर. बघा त्यांना नैतिक व राजकीय, नैतिक आधार हा आपण म्हणू शकतो, राजकीय आपल्याला म्हणता नाही येणार, पण ठीक आहे. पुढचं बघा, ती समूहाच्या कल्याणाला प्रोत्साहन देतात, हे पण बरोबर आहे. पुढचं, त्याच्या अंमलबजावणीसाठी कायदे आवश्यक आहेत. बघा हे पण बरोबर आहे, कायदे आवश्यक आहेत. बघा ऑप्शन नंबर अ, क, ड या इथे बरोबर असतात. अ, क, ड, परंतु असा ऑप्शन आहे का इथे? नाही. पण त्याच्यावर जो काही निर्णय आयोग देईल तो आपल्याला मान्य असायला पाहिजे. बघा तो ऑप्शन नाही म्हणून अ, ब, क, ड हा ऑप्शन इथे संभाव्य उत्तर असू शकतं. ठीक आहे, अ, ब, क, ड संभाव्य उत्तर असू शकतं. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. बघा पुढचा प्रश्न विचारला गेला आहे. खालीलपैकी काय भारतीय संविधानाच्या कलम 23, बघा कलमावर प्रश्न आहे, कलम 23 मध्ये समाविष्ट नाही? मानवी तस्करीला प्रतिबंध समाविष्ट आहे. बालमजुरीस बंदी, बालमजुरीस बंदी. बघा हे बालमजुरी कलम 24 मध्ये येतं. बघा पुढचं काय दिलंय? सक्तीच्या मजुरीला प्रतिबंध, सक्तीच्या मजुरीला प्रतिबंध, हे पण बरोबर आहे. सार्वजनिक उद्दिष्टांसाठी सक्तीची सेवा, हे पण बरोबर आहे. आपण बघितलं असेल सक्तीची सेवा कोरोना काळामध्ये केली गेली आहे. म्हणून बघा 1, 2 आणि 3 बरोबर दिसतात. म्हणून आपल्याला काय विचारलं? समाविष्ट नाही, म्हणून कोणतं समाविष्ट नाही? बालमजुरीस प्रतिबंध, बालमजुरीस प्रतिबंध, ऑप्शन नंबर 2. 61चा ऑप्शन नंबर 2. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा 1947च्या स्वतंत्र कायद्याने संविधान सभेच्या स्थितीत बदल केले. 1947च्या स्वतंत्र कायद्याने संविधान सभेची स्थिती बदल केली. ठीक आहे, बघा प्रश्न बघा इथे विचारला गेलाय, आपण वाचून घेऊया. ऑप्शन काय दिले? या कायद्याने संविधान सभेला ब्रिटिश संसदेने भारतासंदर्भात केलेला कोणताही कायदा रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार दिला. रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार दिला. ठीक आहे, पुढचं बघा. संविधान सभा ही विधिमंडळ संस्था देखील बनली, हे पण बरोबर आहे. पहिलं पण बरोबर आहे, दुसरं पण बरोबर आहे. पुढचं बघा. सर्वसाधारण परिस्थितीत जेव्हा संविधान सभा ही संविधान संस्था आणि विधिमंडळ संस्था, दोन शब्द वापरले, विधिमंडळ संस्था म्हणून कार्य करीत असे, तेव्हा तिचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र प्रसाद यांच्याकडे असेल. ठीक आहे, हे यामध्ये बसत नाही, म्हणून ऑप्शन नंबर 1 हा बरोबर उत्तर असेल. फक्त अ आणि ब, फक्त अ आणि ब. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार
प्रत्येक घटकाच्यात विधानसभा निर्माण केली गेली आहे. बघा आपण हे सगळं बघितलेलं आहे. कलम 170, 172, 173, 171 आपण सगळे कलम पाहिलेले आहेत. तर मग प्रश्न काय विचारलाय, कोणत्या कलमानुसार विधानसभा निर्माण केली गेली आहे. ठीक आहे, तर कोणतं कलम आहे ते कलम 170 हे आपण क्लासमध्ये घेतलेलं आहे. कलम 170 ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. बघा, उपलेखा परीक्षकाने एका वर्षात लेखा तपासणी करावयाच्या 100 ग्रामपंचायतीपैकी हा थोडासा वेगळा प्रश्न विचारला गेला इथे. बघा, लेखा परीक्षकाने एका वर्षात लेखा तपासणी करावयाच्या 100 ग्रामपंचायतीपैकी किमान किती ग्रामपंचायती मुख्य पंचायती असणे अगत्याचे असते. ठीक आहे, हा थोडा संदिग्ध प्रश्न आहे, परंतु याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 25 ग्रामपंचायती असणे अगत्याचे असते हे आपण मानू शकतो. चला पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती ही शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे. बघा, आपण सगळ्या घटना दुरुस्तीचा अभ्यास क्लासमध्ये केलेला आहे आणि 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती आपण वारंवार बघितलेली सुद्धा आहे. 73वी आणि 74वी. ठीक आहे, कोणता ऑप्शन नंबर 3 74वी घटना दुरुस्ती. ठीक आहे, या ग्रुप बीच्या पेपरमध्ये जे काही आपल्या पॉलिटीचे एक 15 क्वेश्चन विचारले गेले होते त्याचे संभाव्य उत्तर आपण इथे बघितलेले आहे. धन्यवाद.